नमस्कार, आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल। कोगनोळी अंबिका मंदिर दीपोत्सवाने उजाळून निघाले। समस्त कोगनोळीकरांचे ग्रामदैवत असणाऱ्या श्री अंबिका मंदिरामध्ये कार्तिक दीपोत्सव साजरा करण्यात आला। यामुळे संपूर्ण मंदिर परिसर प्रकाशाच्या झगमगाटात उजाळून निघाला होता। कार्तिक दीपोत्सवाचे औचित्य साधून विनोद महाजन यांनी तब्बल 5 तास आकर्षक अशा प्रकारच्या रांगोळीचे रेखाटन केले होते। कार्तिक दीपोत्सवाच्या निमित्ताने बाळासो गुरव, संजय गुरव, शीतल गुरव, तनय गुरव, महावीर मगदूम, जितेंद्र चिंचणे, दादासो महाजन, प्रकाश पवार, संजय जगदाळे, संतोष पाटील, अप्पासो मगदूम, संभाजी जगदाळे, राजू इंगवले, दत्तात्रय परीट, बाबासो जना पाटील, प्रकाश पाटील, राजू पाटील आदीसह अन्य भक्तगणांच्या उपस्थितीमध्ये संपूर्ण मंदिर परिसरामध्ये पणत्या लावण्यात आल्या। मंदिराच्या नगारखान्यापासून रांगोळीचे रेखाटन करण्यात आले होते। प्रत्येक खांबांच्या सभोवताली पणत्या लावण्यात आल्या होत्या। त्यामुळे संपूर्ण मंदिर परिसर हा उजाळून निघाल्याचे दृश्य यावेळी दिसून आले। ह्या चैतन्यमय वातावरणामुळे भक्तगणांच्या मध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत होते। जनमत न्यूज साठी कॅमेरामन नितीन धनवडे सह राज कोळे। प्रवेश आपल्या मुलाला मुलीला नवोदयला प्रवेश हवा आहे का? तर मग कोगनोळी येथील निवासी व अनिवासी हसना संस्थेचे दरवाजे प्रवेशासाठी आपली वाट पाहत आहेत। मोजक्या जागा शिल्लक, उत्तम शैक्षणिक वातावरण, दर्जेदार शिक्षण, यशाची हमखास खात्री। तर मग चला आजच आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करूया। श्री हलसिद्धनाथ एज्युकेशन सोसायटीचे नवोदय करिअर अकॅडमी कोगनोळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 शेजारी कर्नूर फाटा।